हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 85. तुष्टिः सर्वत्र धीरस्य यथा पतितवर्तिनः स्वच्छंदै चरतो देशान यत्रास्तमितशायिनः. भावार्थ: यथाप्राप्त वर्तन करून जीवन जगणारा, देशोदेशी स्वच्छंद विहार करणारा, जेथे सूर्यास्त होईल तेथे विश्राम करणारा असा ज्ञानी योगी सदा संतुष्ट असतो. यथाप्राप्त वर्तन होऊन जीवन जगणारा. सर्वसामान्य जनांची जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धत ठरलेली असते. ठराविक तास कामधंदा नोकरी करून स्वतःला भरपूर होतील, दुसऱ्याकडे हात पसरायला होणार नाही इतपत पैसे विना कटकट मिळवावेत. राहायला एखादी टुमदार जागा असावी, घरात सुबक दिसेल इतपत सामान असावे, छान संसार करावा, कुटुंबीय आप्त इष्ट यांचेसह मौज मस्ती करावी, मधून मधून यात्रा सहल करावी, देवधर्म पाळावा, सर्वांनी निरोगी असावे इत्यादी अशी ठराविक चाकोरीबद्ध जीवन पद्धत सर्वसामान्याला रुचते आणि पटते. त्याप्रमाणे त्याची जगण्याची धडपड सुरू असते. यात यश आले तर तो सुखी होतो, अपयश आले तर दुःखी होऊन विलाप करतो. अनेक ढोंगी बाबा महाराज बैरागी समाजावर अवलंबून राहून इतरांच्या गृहस्थी धर्मावर स्वतःचा संन्यास चालवितात, मठ चालवतात. त्यांना सर्व प्रकारच्या भौतिक भावभावना असतात. अशांचा संन्यास हा एक व्यापार असतो. परंतु ज्ञानी योग्याला अमुकच प्रकारे जीवन जगेन अशी विचारसरणी नसते. जे जसे असेल त्याप्रमाणे तो सहजच जीवन जगतो. जे जसे सहजच प्राप्त असेल त्यात तो मोठ्या समाधानाने त्याच्या भौतिक गरजा भागवितो. त्याबद्दल त्याची कधीही कसलीही तक्रार नसते. अमुक आहे किंवा अमुक नाही असा काही विचार करायला त्याला वेळच नसतो. तो सदा योगेश्वरांच्या सन्निध असतो. त्या भावावस्थेत एका बाजूला देह जीवित ठेवला जातो. त्यासाठी त्याच्याकडून काही मुद्दामून केले जात नाही. यथाप्राप्त कर्मयोगाचे तो आचरण करतो आणि कैवल्यानंदी राहतो. देशोदेशी स्वच्छंद विहार करणारा. प्रभू जेथे नेईल तेथे तो मोकळेपणाने आणि मोठ्या आनंदाने विहार करत असतो. त्या ठिकाणी जसे जीवन जगावे लागेल तसे तो जगतो. तेथे जे काम करावे लागेल ते तो खुशीने परंतु सर्वतोपरी ताकदपणाला लावून करतो. त्या ठिकाणी त्याला कसलीही काही खास अपेक्षा अभिलाषा नसते. जे मिळेल तेच त्याला योग्य असते. तो जेथे असतो तीच जागा त्याला योग्य असते. जी परिस्थिती असते तीच परिस्थिती प्रभूचा वरद असतं म्हणून तो स्वीकारतो. परदेश, परभाषा, परसंस्कार अशी कसलीही बंधने तो स्वतःच्या जीवनावर स्वार होऊ देत नाही. या अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नसतो. प्राप्त काम आणि प्रभुस्मरण या पलीकडे त्याला अन्य काही व्यवहाराशी कर्तव्य नसते. भौतिक व्यवहार हे अपरिहार्य असल्यामुळे तो करत असतो. त्याचा एकमेव आवडता छंद म्हणजे प्रभुनाम, प्रभुचिंतन, प्रभुसन्निधता. कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही काळी त्याला प्रभू सहवासाशिवाय अन्य वास नसतो. झोपडी, महाल, पिठले, श्रीखंड इत्यादी सर्व काही त्याला समान असते. जेथे सूर्यास्त होईल तेथे विश्राम करणारा. ज्ञानी योग्याला मुक्कामाला अमुकच जागा पाहिजे, राहायची तमुकच सोय पाहिजे किंवा अशी काही अपेक्षा नसते. त्याला सबभूमी गोपालकी हीच भावना असते. अमुक काम अमुक वेळेत करीन आणि अमुक ठिकाणी मुक्कामाला जाईन अशी योजना तो करत नाही. प्रभू त्याला ज्या ठिकाणी जितका काळ वास्तव्याला ठेवील तितका काळ तो त्या ठिकाणी मोठ्या समाधानाने वास्तव्य करतो. अरण्य आहे की शहर आहे, गाव सुखसोयींनी सुधारलेला आहे की मागासलेला आहे इत्यादी असे विचार त्याला नसतात. जेथे सहजच जसा मुक्काम करावा लागेल तसा करावा, प्राप्त कर्मयोग करावा आणि प्रभू सान्निध्य सतत असावे असे त्याचे आचरण असते. असा ज्ञानी योगी सदा संतुष्ट असतो.
या श्लोकाचा एका शब्दात अर्थ सांगायचा म्हणजे ज्ञानीयोगी परिव्राजक असतो. जीवनात प्रभुसन्निधता हेच फक्त महत्त्वाचे असते. हरिओम.